राज्यात टिपू सुलतानचा वाद सुरू असताना शिंदे शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी मंदिरात जाऊन घेतलेल्या देवदर्शनावरून आता नवीन वाद निर्माण झालाय। महाशिवरात्रीच्या दिवशी अब्दुल सत्तार यांनी गर्भगृहात जाऊन केलेल्या पूजेला भाजपने विरोध केलाय, तर भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंनी हिंदू धर्म स्वीकारा आणि मग मंदिरात या असं आवाहन सत्तारांना केलंय। अब्दुल सत्तारांच्या मंदिरातल्या दर्शनानं नवा वाद। मांसाहार करणाऱ्या सत्तारांच्या गर्भगृहातल्या प्रवेशावर आक्षेप। हिंदू तरुणांकडून मंदिरात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण। हिंदू धर्म स्वीकारा मग मंदिरात या, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचं वक्तव्य। शिंदेच्या शिवसेनेचे मराठवाड्यातले नेते माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मंदिरातल्या देवदर्शनानं नवा वाद निर्माण झालाय। महाशिवरात्रीच्या निमित्तानं संभाजीनगरमधल्या रहिमाबाद परिसरातल्या नागेश्वर मंदिरात अब्दुल सत्तार गेले होते। यावेळी त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात जाऊन पूजा केल्याचं सांगण्यात येते। या घटनेनंतर शिंदेच्या शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या देवपूजेला विरोध केलाय। दररोज मांसाहार करणाऱ्या सत्तारांच्या मंदिर प्रवेशावर आक्षेप घेण्यात आलाय। यानंतर भाजपच्या तरुणांनी मंदिरात जाऊन गोमूत्र शिंपडून मंदिराचं शुद्धीकरण केलं। खरं तर अब्दुल सत्तार हा हिंदू असो का मुस्लिम असो, हा सर्व समाजाला बनवण्याचा धंदा करतो। आज महाशिवरात्री एवढा मोठा हिंदूचा सण असताना गोमांस खाणारा आज अब्दुल सत्तार मंदिरात जाऊन त्यांनी या मंदिराची विटंबना केली, याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। तेथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रहिमाबाद येथील मंदिराला गोमूत्रानं धुवून काढले। आम्ही या अब्दुल सत्तारचा जाहीरपणे निषेध करतो। सत्तारांच्या या देवदर्शनाचे पडसाद राज्यातही उमटलेत। अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्म स्वीकारावा आणि नंतर मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं असं आवाहन भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केले। गर्भगृहाचे धार्मिक नियम आहेत, ते राजकीय फायद्यासाठी मोडू नका असा टोलाही त्यांनी लगावला। अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय का? आणि नसेल तर मग त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवं होतं। आमच्या देवी देवतांची मंदिरं ही काही स्मारकं नाहीये, गर्भगृहाचे धार्मिक नियम असतात। त्याच्यामुळे राजकीय फायद्यासाठी आमच्या धर्माचे नियम मोडू नका। आणि जर तुम्हाला खूपच इच्छा असेल तर हिंदू धर्मात प्रवेश करा आणि मग खुशाल देवी देवतांचे आशीर्वाद घ्या। संभाजीनगरमध्ये असलेल्या किरीट सोमय्य यांना याबाबत विचारलं असता त्यांनी यावर उत्तर देण्याचं टाळलं। इंदोरमध्ये अब्दुल सत्तार एका मंदिरात गेले, त्यानंतर तिथे काही तरुणांनी ते गोमूत्र टाकून स्वच्छ केलं, माझं म्हणणं आहे दोन्ही विषय वेगळे आहेत। जन्म प्रमाणपत्र घोटाळा हा देशाचा सुरक्षेचा प्रश्न आहे। ज्यांचा इथं जन्म झाला नाही, ज्यांच्याकडे इथं जन्म झाल्याचा काहीही पुरावा नाही, त्यांचा संबंधात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। मंदिरात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त केली। अब्दुल सत्तार हे देशभक्त आहेत, त्यांच्याबाबत शुद्धीकरणाची कृती योग्य नव्हे असं शिंदे म्हणतायत। खरं म्हणजे अब्दुल सत्तार काय, साबिर शेख काय, हे सगळे आमच्या मंत्रिमंडळात देखील होते। आणि अब्दुल सत्तार हा आपला लोकप्रतिनिधी आहेत, ते देशभक्त आहेत, राष्ट्रभक्त आहेत, अशा प्रकारचं कृत्य योग्य नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात शिवसेना आणि भाजपा हे मित्रपक्ष एकमेकांविरोधात लढले। त्यातून दोन्ही पक्षातले नेते कार्यकर्ते यांच्यात सत्तेसाठी संघर्ष झाल्याचंही पाहायला मिळालं। आता निकालानंतरही ही कटुता कायम असल्याचं दिसतंय। सत्तारांच्या मंदिर प्रवेशाला संभाजीनगरमध्ये झालेला हा विरोध याच कटुतेतून आहे का असा प्रश्न आहे। सत्तारांना केलेल्या विरोधातून होणाऱ्या ध्रुवीकरणाचा फायदा नेमका कुणाला होणार याचाही विचार करावा लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।